जालना जिले में भारी बारिश से प्रभावित किसानों को तुरंत सहायता देने, उनका संपूर्ण कर्ज माफ करने और छात्रों की फीस माफ करने की मांग को लेकर शिवसेना उभाटा गुट ने 8 अक्टूबर को जिला कलेक्टर कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शन के दौरान उभाटा कार्यकर्ताओं ने नारेबाजी करते हुए जिला प्रशासन को अपनी मांगों का ज्ञापन सौंपा। कार्यकर्ताओं ने सरकार पर आरोप लगाया है कि हाल ही में घोषित सामान्य मुआवजा केवल उन्हीं किसानों को मिलेगा जिनके पास किसान पहचान पत्र है, जो कि किसानों के साथ अन्याय है। जिला प्रमुख भास्कर अंबेकर ने सरकार की इस घोषणा को धोखाधड़ी बताते हुए कहा कि यह उनकी प्यारी बहन के साथ किए गए वादों की तरह ही फर्जी है। नाही, ते भरघोस हे सगळे आकड्याचे खेळ आहेत। आता याचा बघा, पहिलीच फसवणूक कशी केली की जे 2000 कोटी आधी जाहीर केलेले होते त्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। आणि आमची मागणी हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्यांनी 18,000 रुपये घोषित केली। फळबागाचा त्यामध्ये कुठेही उल्लेख नाहीये। फळबागाला किमान 1 लाख रुपये तरी अनुदान मिळालं पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे। विद्यार्थ्यांच्या फीच्या संदर्भामध्ये कुठेही उल्लेख नाहीये। आज विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीमध्ये कोणता शेतकरी आपल्या मुलाची फीस भरू शकेल, आहे का अशी परिस्थिती? त्या विद्यार्थ्यांचा कुठेही यामध्ये उल्लेख केलेला नाहीये। त्याचबरोबर शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। शेतकऱ्यांनी कशासाठी कर्ज काढलं होतं? हे त्याला शेतीत पेरायचे, खतं आणायचे, औषध आणायचे, यासाठी पीक कर्ज काढलं। कोणी ट्रॅक्टर वगैरे खरेदीसाठी, अवजारासाठी कर्ज काढलं। हा शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय खरं तर शेतकऱ्यासमोरच्या समस्या सुटणार नाही, आणि म्हणून शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, ही आमची मागणी आहे। पुन्हा सगळं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळालं असं म्हणलेलं आहे। मात्र फार्मर आयडी आणि त्याचबरोबर चावडी वाचन झाल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला या सवलत मिळणार नाही। मी तुम्हाला सांगतो, या सरकारचं धोरणच असं आहे की आकडे आणि घोषणा यामध्ये सर्वसामान्यांना फसवायचं, प्रत्यक्षामध्ये देत असताना एवढ्या अटी टाकायच्या। आता तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणीचं काय झालंय, 25% लाडक्या बहिणींचे अनुदान हे बंद झाले। निवडणूक काळामध्ये त्यांनी दिले आणि आता बंद झाले, म्हणजे फसवलं का नाही त्या बहिणींना? जे बहिणीला फसवू शकतात ते शेतकरी भावांना फसवणार नाहीत का? एक लक्षात घ्या, आमची एक संस्कृती आहे। आम्ही बहिणीला, भाऊबीजीला, राखी पौर्णिमेला ओवाळणी टाकतो। आम्ही बहिणींची कधी फसवणूक करत नाही। एकीकडे शेतकऱ्यांनी प्रत्येक माणसाने आपल्या वडिलोपरची जमिनीमध्ये बहिणीला हिस्सा द्यायचा, असा कायदा करायचा, आणि दुसरीकडे त्याच बहिणीची फसवणूक करायचं। तसंच या शेतकरी भावंडांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे सरकार फसवणूक करतंय, आणि म्हणून हा दबाव आमचा कायम राहणार आहे।